संततधार पाऊस सुरू झालेला असताना काही वर्षांपूर्वी महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने घडलेल्या दुर्घटनेची आठवण करून देणारी घटना पुण्यामधील मावळ तालुक्यात घडली असून सर्वत्र खळबळ माजली आहे। तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळला। या दुर्घटनेत अनेक पर्यटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले असून 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे। पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळल्याची घटना ही रविवारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे। घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले असून कुंडमळा ओलांडण्यासाठी या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी असणारा पूल कोसळला आहे। रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यामधील काही जण पुलावर उभे असताना हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली असून यामध्ये नेमके किती जण बुडाले आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या दुर्घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात असून 38 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे, तर 2 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले। 38 जणांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। त्यामधील एक गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली। तसेच या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदत देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस विभाग आणि महसूल विभाग घटनास्थळी हजर झाले असून लवकरात लवकर बचाव कार्य सुरू करण्यात आले। काही लोक इथे पर्यटनासाठी आले होते। या दरम्यान हा पूल कोसळला आणि पर्यटक नदीत पात्रात पडले। या ठिकाणी आधीच आपण बंदीचे आदेश लागू केले होते। 10 दिवसांपूर्वीच त्या संदर्भात आपण आदेश जारी केल्याचेही त्यांनी सांगितले। पर्यटकांनी अशा धोक्यांच्या जागी जाऊ नये असे आधीच सांगण्यात आले होते। ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे 5 लाखांची मदत केली जाणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले असल्याचे दुडी यांनी सांगितले। तसेच जखमी व्यक्तींवर मोफत उपचार केले जातील अशी माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली आहे। NDRF पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे। कुंडमळा येथील पूल 30 वर्ष जुना असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असून लोकांना दुसरा पर्याय नसल्याने या ठिकाणी लोकांकडून दुचाकीचा वापर करण्यात येत होता। काही वर्षांपूर्वी पूल धोकादायक झाल्याने दुचाकीसाठी वापर बंद करण्याबाबतचा फलक लावण्यात आला होता, मात्र त्याचा वापर सुरूच होता। हा पूल शेलारवाडीतील शेलारमळा आणि भिगडेमळा यांना जोडणारा होता। या ठिकाणी बचावकार्य सुरू असून नदीपात्रात वाहून गेलेल्यांना वाचवण्यात येत आहे, मात्र पाण्याचा प्रवाह वाढल्याने बचावकार्य करण्यात अडचणी निर्माण होत आहेत। तसेच सध्या अंधार पडला असून लाईट्सची ही व्यवस्था करण्यात आली आहे। प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्याने पुलाचा कोसळलेला भाग उचलण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र पुलाचं लोखंड अधिक वजनदार असल्याने क्रेनकडून पुलाचा भाग उचलण्यास अपयश येत आहे। घटनास्थळी 2 क्रेन दाखल झाल्या असून त्याद्वारे पुलाचा कोसळलेला भाग उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे। NDRF, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू असून सुमारे 30 ते 40 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती वर्तविण्यात येत आहे। रविवारी रात्री उशिरापर्यंत 4 जणांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली आहे। 2 दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे। यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।